12ही राशींमधील तेज असलेली रास म्हणजेच एक सिंह रास आहे. अत्यंत चिकाटी असते, गांभीर्य असतं, स्वाभिमान असतो आणि याचबरोबर कष्टांवर पण विश्वास असतो. पण 12ही राशींचा बॉस म्हणजे रवी आहे आणि त्या रवीचीच रास ही सिंह आहे. गेले 14 महिने झालं केतूचं गोचर आपल्या राशीमधून चालू आहे आणि हे केतूचं गोचर जे आहे ते आपल्याला न कळत कुठंतरी अलिप्तता आणत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनो, मला बऱ्याच वेळा तुम्हाला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला लावा वाटतो की तुम्ही सगळे कसे आहात. कसे आहात म्हणजे मला नावाप्रमाणेच असं म्हणा वाटतं की व्यक्तिमत्व एखाद्या सिंहासारखी रुबाबदार राहिली आहे का? तुमच्या डोळ्यामध्ये पूर्वीसारखी चमक राहिली आहे का? आणि तुम्ही मनाने पूर्वीसारखे राजे राहिले आहात का? आणि हे सगळे प्रश्न तुमच्या मनावर दाटत आहेत का? असा प्रश्न मला सारखा सिंह राशीच्या व्यक्तींना विचारावाच वाटतो. कारण की मागचे 14 महिन्यांचा जो ग्रह प्रवास होता त्यांचा, तो प्रवास अशा वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणारा होता, ज्यातून सिंह राशीला कधीतरी निराशा आली, अपयश आलं, बऱ्याच वेळा अपमानाचा सामना करावा लागला, अनेकदा कायदेशीर कचाट्यांमध्ये पण अडकण्याची वेळ आली. शांतपणे बसा, दीर्घ श्वास घ्या आणि थोडं जाणून घ्या आपलं कुठं चुकतंय आणि हे जे ग्रह आहेत सध्याचे, हे तुम्हाला काय संकेत देत आहेत, तरी त्याच्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं असतं. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आपली रासच असताना अग्नितत्वाची रास आहे आणि मी जसं म्हणालो, राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. जेव्हा आपण या पुढील 23 दिवसांचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला आकाशातील काही ग्रहांच्या गोचरीच्या हालचालींकडे बारकाईने बघावे लागते. काय होतं, तुमच्याच राशीतून रवीचं भ्रमण चालू आहे आणि जेव्हा रवी आपल्याच राशीतून जातो ना, तेव्हा एक तेज तर येतं, पण हे कधी कधी अहंकार देखील घेऊन येतं. तुम्हाला असं वाटतं का की सध्या लोक तुम्हाला समजत नाहीत किंवा तुमच्या शब्दांना काही मानच मिळत नाहीये, आणि हा सगळा रवीचाच खेळ असतो. बघा, शनिदेव आपल्या राशीच्या अष्टम भावातून गोचर करत आहेत आणि ते रवी आणि शनी यांचं एक षडाष्टक तयार झालेलं आहे. शनी तुम्हाला सांगतोय की राजा, जरा शिस्तीत धडा शिका, थोडा संघर्ष करा, डळमळीत होऊ देऊ नका, मी तुला सत्य दाखवत आहे. अहंकाराच्या धुंदीमध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्सच्या धुंदीमध्ये काही चूक करू नको, हे तुम्हाला शनी ओरडून सांगत आहे. पण कधी कधी स्वाभिमानाची धूळ जी आहे ना, ती मनावर साठलेली असते, ती माणसाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीये. याचबरोबर राहू सप्तम भावातून गोचर करतोय. विनाकारण भीती निर्माण करत आहे तुमच्यामध्ये. पुढे काय होईल, माझं करिअर सुरक्षित आहे का, माझे जवळचे लोक मला सोडून तर जाणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न सध्या डोळ्यामध्ये आंजन घालत आहेत. लक्षात घ्या, सिंह कधी घाबरतो का? नाही. ही मानसिक स्थिती बदलण्यासाठी तुम्हाला रवीची उपासना करावी लागेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येण्याची बुध ग्रहाची साथ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून पुढं 5 सप्टेंबर नंतर तुमच्या डोळ्यावरची जी आलेली धूळ आहे ती साफ होईल आणि तुम्हाला स्पष्ट मार्ग सापडणार आहेत. भविष्यात काय करायचं आहे, चिडचिडपणा थोडा वाढेल, पण त्यातून तुम्हाला एक स्पष्टता मिळेल की मी भविष्यामध्ये कसं कसं नियोजन करेन आणि सध्या चालू असलेल्या अडचणीतून मला कसा मार्ग काढायचा आहे, ही तुम्हाला आता बुद्धी जी आहे ती बरोबर 6 सप्टेंबर नंतर सुचेल. करिअरच्या बाबतीत जर विचार केला ना, आता हे तुमचं आवडतंच क्षेत्र आहे, कारण की राज्य करायला तुम्हाला आवडतं. कधी तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करता, कधी स्वतःच्या मनावर राज्य करता आणि ती तुमची सवयच आहे. परीक्षा आणि बक्षीस ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जन्माला येतानाच घेऊन आलेला आहात. आणि याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की केतूचं जे गोचर आहे ना तुमच्या राशीमधून जाणारं, ते तुम्हाला वेगवेगळ्या राजकारणातून, म्हणजे ते ऑफिसमधलं असेल किंवा व्यवसायातलं असेल, त्यातून कसं बाजूला सरकायचं याची बुद्धी देत आहे. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता ना, तेव्हा जळणारे लोक तर असणारच. त्यांना उत्तर देऊ नका, तुमचं काम त्यांना उत्तर देईल. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला काही चांगल्या बातम्या नोकरीमधून मिळू शकतील. फक्त तुमच्या सावधगिरीवरती कसा भर द्यायचा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही त्या बाबतीत अवेअर राहायचं आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगली संधी घेऊन येईल. विशेषतः जे लोक IT मध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा प्रशासकीय सेवेत असतात ना, त्यांना चांगले कॉल्स येतील किंवा पुढे प्रमोशनची पण काही ना काहीतरी सुगावं लागताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे ह्या गोष्टी काय करतात, तुमचा आत्मविश्वास दुप्पट करतात ना. व्यावसायिकांसाठी हा काळ धावपळीचा आहे. गुंतवणूक करायची असेल तर घाई अजिबात करू नका. सप्तम भावात राहू आहे आणि काय होतं, मग तुम्हाला कोणीतरी शॉर्टकट सुचवेल, क्विक मनी मिळवून देतो असं म्हणून सुचवेल. अशा फसव्या योजना पण तुमच्या पुढे आणतील, कारण पूर्वी झालेलं आहे तसं, आणि त्यातून तुमचे पैसेही वाया गेलेले आहेत, अडकलेले आहेत, नुकसान झालेलं आहे. पण अजून राहू तिथूनच जात आहे, म्हणजे तुमच्या राशीच्या सप्तम भावातूनच. त्यामुळे काय होतं, तुम्हाला काही ना काहीतरी पुन्हा एकदा जास्त पैसे मिळण्याचं प्रलोभन तयार होतं आणि पुन्हा तुम्ही ट्रॅप होता.
डिसेंबर महिन्यापर्यंत हे राहू महाराज कुंभ राशीत राहतील. तोपर्यंत मला असं तुम्हाला स्पष्ट सांगू वाटतं की जिथं तुम्हाला वाटतोय की इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त फायदा आहे तिथून तुम्ही लांब राहिलेलं योग्य आहे. यापुढे मग तुमची मर्जी, कारण की मला माहिती आहे सिंहराज कधी जास्त कोणाचं ऐकत नाही. त्यांना स्वतःचे विचार, बुद्धिमत्ता आणि स्वतःचं मत याच्यापेक्षा त्यांना जास्त कधी काही महत्वाचं वाटत नाहीये. तरी आता व्हिडिओ ऐकताय तर चिंतन करा, तुमच्या बाबतीत असं होतंय का? सिंह राशीची व्यक्ती, मला एक माहिती आहे की वरून कितीही कठोर वाटली ना तरी आपल्या माणसांसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. पण तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडी खडाजंगी मात्र होण्याची शक्यता आहे, कारण केतू तुमच्याच राशीतून जातो आहे. आणि कसं होत आहे की तुम्ही बोलताना खरं बोलता, पण समोरच्याच्या मनाला लागतंय ना हे तुम्हाला लक्षात येत नाहीये. आणि हे खास करून वैवाहिक जीवनातच होते ना. पती पत्नीमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होण्याचं कारण आहे मिथुन राशीतला मंगळ, जो तुमच्या राशीच्या लाभस्थानातून जातोय आणि चौथी दृष्टी तुमच्या वाणीवर टाकतोय. वाणी स्थानावर मंगळ प्रभावित आला म्हणजे तुम्ही काहीतरी कडवट बोलणार किंवा तिखट सत्य बोलणार आणि ते समोर त्याला झोंबतं ना. म्हणून त्यांना या महिन्यात तुम्ही स्वतःच वाणीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा. थोडंसं तुम्हाला बोलण्यावरतीच आता काम करावं लागणार आहे. अन्यथा मग तुमच्या घरामधील वातावरण जे आहे ना ते पुन्हा निगेटिव्हिटीकडेच जाईल. आता कुठेतरी सावरत आलो होतं असं आपण म्हणूया. एक लक्षात घ्या, आत्मविश्वास काय ढासळू देऊ नका. जुने काही गैरसमज असतील ना घरातले ते हळूहळू आता दूर होण्यास सुरुवात होईल. आणि आपले संतती असेल ना त्याच्या तब्येतीची थोडी तुम्हाला काळजी वाटू शकते. संततीच्या संसारातले अनेक विषय मार्गी लागलेले नसतात. त्यामुळे आपण जर पालक असाल ना तर मनामध्ये सारखी कुजबूज लागलेली असते की पुढं काय होईल, कसं होईल, किंवा संततीच्या संसारामध्ये अनेक काही चुकीच्या गोष्टी चालू असतात, वादावादी चालू असते, क्लॅशेस असतात आणि त्यांचं पुढं कसं होईल ह्याचीही काळजी तुम्हाला पालक म्हणून लागलेली असते. तर त्यातून पण तुम्हाला एक मार्ग या महिन्यामध्ये सापडेल. मी म्हणतो पुढील 23 दिवसांमध्ये सापडेल आणि मग तुम्ही त्यानुसार पुन्हा नियोजन करू शकतात. कारण की बुधाचं गोचर तुमच्या फेवरमध्ये आहे, त्याच्याबरोबर मंगळाचं आहेच आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शुक्र तुमच्या बाजूने उभा असणार आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती जी आहे की नाही इतर ग्रहांना काउंटर अटॅक करणारी आहे, त्यातून तुम्हाला मार्ग दाखवेल. उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर पुन्हा एकदा मी तेच सांगतो, मागील महिन्यामध्ये पण सांगितलं होतं, अजूनही अनपेक्षित खर्च होण्याचे योग जे आहेत ना ते काही थांबलेले नाही. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल ना तर सावध तर राहिलं पाहिजे. इंट्राडे तर करूच नाही सध्या, तर मला असं स्पष्ट सांगू वाटतं. आणि दीर्घकालीन जर तुम्ही काही गुंतवणूक करत असाल त्यातून फायदा होईल, म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणे वगैरे ह्या गोष्टी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तुम्ही अनुभव घेऊन खूप शाणे झालेले आहात. ताक फुंकून पिण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आणि जर तुम्ही आधीच कर्ज घेतलेलं असेल तर मग ते फेडण्याची योजना आखण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी वाटा सापडतील. कर्ज घेण्याची घाई तर आता अजिबात करायची नाही. कोणाला उसने पैसे देताना विचार करा, कारण दिलेले पैसे परत येण्याची शक्यता नाही हो. कसं होतं, एक तुम्हाला मी अशा परिस्थितीत छोटा सल्ला देतो, तुमच्या कमाईचा एक ठराविक हिस्सा दानधर्मासाठी वापरा. शनिवारी तुम्ही गरजूंना काही ना काहीतरी खायला द्या, यामुळे तुमच्या संपत्तीत येणारे अडथळे दूर होतील. याचं कारण असं आहे की राशीत केतूचं गोचर चालू आहे आणि केतूचा एक स्वभाव आहे, तुम्ही थोडं का असं बाहेर दिलं तर तो केतू प्रसन्न होऊन तुम्हाला अजून आणून देतो. हे केतूचं एक कार्मिक लॉजिक आहे, तो तर्क आहे केतूचा. आणि अनेक ठिकाणी आम्ही स्वतः अनुभवलेला आहे, अनेक माझ्या ज्योतिष मित्रांनी पण अनुभवलेला असेलच. म्हणून कसं आहे, जेवढं तुम्ही केतूला प्रसन्न करताल तेवढं सिंह राशीचे चांगले दिवस येत जातील, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. ह्याच्यासाठी वेगळी उपासना का करावी लागते, कारण की आपल्याला कुठंतरी आयुष्यातल्या येणाऱ्या अडचणीमुळे नोकरी कुटुंबाच्या ठिकाणी काहीतरी चांगली बुद्धी सुचावी मार्ग काढण्यासाठी, त्यासाठी आपण उपासना करतो. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची पण तयारी करत असतील, महिना खूप कष्ट घेण्याचा आहे हे मी स्पष्ट सांगतो. आणि अजूनही सांगतो, तुम्ही सध्या थोडा अभ्यास करत असाल पण त्यात तुम्हाला अजून थोडे कष्ट घ्यावे लागतीलच. तुमची एकाग्रता चांगली वाढलेली आहे, आता फक्त तुमचे कष्ट कमी पडत आहेत. त्यामुळे हार्डवर्क तुम्हाला घ्यावं लागेल, त्यातून तुम्हाला मग पुढे यश मिळेल. फक्त तुम्हाला असं मी सांगतो, शनी केतूचं षडाष्टक आहे की नाही ते तुम्हाला अडचणी आणते, पण तुम्हाला अपयश ते येऊ देणार नाही. मला माहिती आहे सिंह रास कधी छोटं स्वप्न बघत नाही, तुम्ही मोठं स्वप्न बघता, पण ते पूर्ण करण्यासाठी कष्टाची तयारी तर ठेवली पाहिजे ना. ही साधी गोष्ट आहे कर्माची. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि कष्ट करण्याची तयारी वाढवा. पहिलं सुख आयुष्यामध्ये निरोगी राहणं असतं, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे व्यावसायिक असतील किंवा नोकरदार असतील, मी यांना स्पष्ट सांगू इच्छितो, शनी केतू यांचा षडाष्टक योग जो आहे ना तो आपल्याला कामांमध्ये इतकं गुंतवून ठेवतो की आपल्या शरीराकडे लक्ष देऊ देत. आणि मग आपण जर लक्ष दिलं नाही तर मग पुन्हा काही ना काहीतरी गोष्टी साचत जातात आणि पुढे मोठा आजार काहीतरी बाहेर येतो. त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्ती असतात, रिटायर्ड व्यक्ती असतात, ते जर सिंह राशीचे असतील ना तर त्यांना मला एक सल्ला असा आहे की तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करा. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये हेच सांगतो ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचबरोबर हाडाचे किंवा पाठीचे दुखणे जर असेल आपल्याला तर विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण की शनी केतूचा षडाष्टक योग जो आहे त्याच्यामध्ये रवीची पण भर पडलेली आहे. त्यामुळे कुठंतरी
आपल्या हाडांचा किंवा मणक्यांचा किंवा स्नायूंचा त्रास जो आहे ना तो वाढू शकतो. आणि लाभातला मंगळ शरीरातली उष्णता वाढवतो किंवा स्किनची ॲलर्जी पण आणू शकतो. म्हणजे मी काही इथं कुठला क्लेम करत नाहीये, पण असे काही आम्ही अनुभव घेतलेले आहेत ते मी फक्त तुम्हाला सांगतोय. हा काळ तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र खूप चांगला असेल. हा सर्वात महत्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यामधला आहे. ग्रह कितीही फिरले ना तर ईश्वराची साथ आणि तुमचे कर्म आपल्या हातात असतात ना. म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना आत्मचिंतनाचा आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा शोधणार आहात. तुमच्यात असलेली शक्ती ओळखा. आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही रोज सकाळी वाचत जा, किंवा रवीचं कवच असतं, तुम्हाला ते युट्यूबवर पण मिळून जाईल. त्याला सूर्य कवच किंवा रवी कवच पण म्हणतात. ते सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता. तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्याला थोडेसे लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्याला तुम्ही अर्घ्य अर्पण करा. आणि अर्घ्य अर्पण करताना सूर्याचा बीजमंत्रात जाप करा. शनिवारी जास्तीत जास्त दान करत जा तुम्ही. काळे तेल किंवा मोहरीचे तेल जे असतं ते गरजूंना दान करा. मारुती मंदिरात अन्नदान करा. दररोज सकाळी तुम्ही, म्हणजे हे आता शास्त्रात सांगितलेले उपाय आहेत, दररोज सकाळी तुम्ही चंदनाचा का असं थोडासा लेप लावत जावा डोक्यावरती. त्यांनी तुमच्या राशीतलं होणारं केतूचं गोचर जे आहे ना ते सुद्धा तुम्हाला लाभदायक ठरवतं. आणि राहूचं गोचर जे आहे ते तुम्हाला सध्या दुर्बुद्धी सुचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते तसं होऊ देणार नाही. त्यातून थोडा का प्रभाव असतो ना राहूचा, तो कमी होत राहतो. म्हणून ह्या राहू केतूंना ताब्यात ठेवण्यासाठी वेगवेगळे लॉजिक जे असतात ना ते वापरावेच लागतात. त्याच्यासाठी राहू काय आणि केतू काय आहे हे समजून घ्यावं लागतं. हा आता आमचा वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे, त्यानुसार मी तुम्हाला थोडके उपाय सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा. हे भविष्य मी आजचं जे सांगितलं हे 14 सप्टेंबर पर्यंतचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा रवीचा पालट कन्या राशीमध्ये होईल. त्यावेळेस आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊया. काही आपले प्रतिक्रिया असतील तर प्रामाणिकपणे कमेंटमध्ये देत जावा. त्यानुसार आपण व्हिडिओमध्ये सुधारणा करत जाऊया. तत्पूर्वी मला एक सांगू वाटतं, सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही बरंच काही सहन केलेलं आहे. आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशी परफेक्ट नसते किंवा परफेक्ट वेळ कधीही येत नसते. आजची जी वेळ आहे तीच परफेक्ट आहे असं तुम्ही समजून घ्या. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.